हाय हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं तुमचं आपल्या चॅनलमध्ये म्हणजे संगीता क्रिएशन्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बो बनविण्याची परफेक्ट पद्धत विथ परफेक्ट मेजरमेंटसह। आपल्याला फ्रॉकसाठी किंवा आता सध्या खूप ट्रेंडिंग असलेलं ब्लाऊजसाठी जे बो बनवायचं असतं ते कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीने बनवायचं ते पाहूयात। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर इथं पाहू शकता हा मी बो बनवलेला आहे आणि हा अशा पद्धतीने आपण ब्लाऊजसाठी यूज करतो। खूप छान असा ब्लाऊजला लुक येतो आणि सध्या पार्टीवेअर ब्लाऊजमध्ये तर या बो बनवण्याची खूपच ट्रेंड चालू आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण घेणार आहोत 2 ब्लाऊजचे कापडाचे तुकडे। 9.5 इंच लांब आणि 3.5 इंच रुंद असे मी 2 कापडाचे तुकडे घेतलेले आहेत। त्यापासून आपण बनवणार आहोत स्ट्रेप्स। आणि हा जो चौकोर तुकडा घेतलेला आहे याची मी मधोमध फोल्ड करून घडी केलेली आहे। 5.5 इंच रुंद आणि 9.5 इंच लांब असा चौरस तुकडा घेतलेला आहे। आता ह्या चौरस तुकड्याला काय करायचे, बंद बाजूकडून बंदच ठेवायचे आणि ज्या ओपन बाजू आहेत तिन्ही त्यांना मात्र शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारताना ही चौकोर तुकडा आपण फोल्ड करून म्हणजेच ओपन करून घेणार आहोत आतमधून। त्यासाठी मी 1 इंचाचं मार्जिन शिल्लक ठेवलेला आहे आणि हा जो ओपन भाग आहे त्यामधून हे कापड अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं। म्हणजे थोडक्यात काय तर शिलाई जी आहे ती आतल्या बाजूने आली पाहिजे, म्हणजेच आपण जशा पट्टी बनवतो बो तसं फिनिशिंग यावं म्हणून ही पद्धत आहे। तर हे चौकोर तुकडा मी शिलाई मारून घेतलेला आहे आणि जो ओपन बाजू आहे त्यातून उलटून घेतल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने चारही कोने व्यवस्थित काढून घ्यायचेत आणि जो ओपन भाग ठेवलेला होता आपण 1 इंचाचा तो अगोदर लॉक करून घ्यायचा आहे। नंतर मग हे चारही कोने आहेत त्यावरती योग्य फिनिशिंग यावी यासाठी बरोबर कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता मी हा ओपन भाग बंद केलेला आहे आणि चारही कोण्यावरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, किंवा जर तुम्ही प्रेस करून घेतलं तरीही चालेल। आता शिलाई मारून झाल्यानंतर हा चौकोर तुकडा मधोमध फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर हवं तर तुम्ही एखादी चॉकने मार्किंग करून घ्या आणि बरोबर त्या भागावरती छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आता या प्लेट्स टाकून झाल्यानंतर तुम्ही सुई दोऱ्याने लॉक करू शकता किंवा अशा पद्धतीने डायरेक्ट मशीनवर लॉक करू शकता। तर हा बो मधला भाग तयार झालेला आहे। आता आपण मध्ये ही छोटीशी पट्टी बनवून घेणार आहे अजून बोला छान लुक यावं म्हणून। तर मी अशी चौरस तुकडा घेतलेला आहे, जसं आपण नॉड वगैरे बनवतो त्याच पद्धतीने मी अशी पट्टी बनवून घेतलेली आहे। अंदाजे या पट्टीची रुंदी घ्यायची आहे 1/2 इंच किंवा 1/4 इंच ही चालेल। त्यासाठी आपण 2 इंच रुंदीचं कापड घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि मग ह्या फोल्डेड बाजूवरती पुन्हा एकदा फोल्ड करायचं, म्हणजेच आपली 1/2 इंचाची पट्टी व्यवस्थित बनवून जाईल। तर मी अशा पद्धतीने ही पट्टी बनवून घेतलेली आहे आणि जो ओपन भाग आहे पट्टीचा त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर ही पट्टी आपण जो बो बनवलेला आहे त्याला गुंडाळून घ्यायची आहे। आता ही पट्टी इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे, व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे आणि नंतर दोन्ही पट्टीचे टोक व्यवस्थित पकडून इथे मशीनवरती शिलाई मारून घ्यायची आहे, किंवा तुम्ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने पण लॉक करून घेऊ शकता, पण मी इथे शिलाई मारून घेत आहे। आता एक्स्ट्राचं जे पट्टीचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने कट केलं आणि मी पुन्हा एकदा व्यवस्थित शिलाई मारून घेते, जेणेकरून पुन्हा ते उसणार नाही। हे अशा पद्धतीने आता बो बनवताना मधला जो पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे। आता आपण बनवणार आहोत बाजूला ज्या असतात खाली त्या 2 पट्ट्या। तर त्यासाठी मी 3.5 इंच रुंद आणि 9.5 इंच लांब असं कापड घेतलेलं आहे। तर काय करायचं आहे, सुरुवातीला अगोदर 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजेच पट्टी फोल्ड करून मग मार्किंग करायची आणि 1 इंचापर्यंत तुम्ही एक तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जो टोक आहे पट्टीला तो व्यवस्थित येतो। आता या टोकापासून वरती मात्र निमुळती शिलाई मारायची, म्हणजेच कमी कमी वरचा भाग थोडा कमी कमी असा घ्यायचा आहे, खूप नाही पण थोडासा निमुळता घ्यायचा आहे, म्हणजेच तिरकस आपली ही पट्टी बनवून येते। अशाच पद्धतीनं दोन्ही पट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत। आता हा जो आपण तिरकस भाग आहे तो थोडासा कट करायचा आहे
आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने ही पट्टी पण उलटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पट्टी उलटून झाली की ह्या पट्टीचा पण आतला जो आपण तिरकस आकार दिलेला होता त्याचं पण जे टोक आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथं हवं तर शिलाई मारू शकता या भागावरती किंवा तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. आता मी इथे शिलाई मारून घेते. तर आपली ही पट्टी बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने दोन्हीही पट्ट्या व्यवस्थित बनवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या पट्ट्या व्यवस्थित एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा मी इथं दोन्ही पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता या दोन्ही पट्ट्यांची जी खालची टोका आहे ती एकमेकांच्या विरुद्ध ठेवायची. इथं पहा मी जसं ठेवलं आहे तसं ठेवायची आहे आणि थोडं तिरकस ठेवायचं आहे आणि दोन्ही पट्ट्या व्यवस्थित एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत शिलाईच्या साहाय्याने. त्यानंतर आपण हा जो बो बनवून ठेवलेला आहे आणि जी पट्टी आपण त्याला जोडलेली होती या दोन्ही पट्ट्या एकमेकींवर ठेवायच्या. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्यात म्हणजेच इथं योग्य फिनिशिंग येतात किंवा धागे वगैरे निघणार नाही म्हणून हे शिलाई करून लॉक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हा अशा पद्धतीने आपला बो बनवून तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही बो बनविण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आवडलं असेल तर कमेंट करून अवश्य कळवा की तुम्हाला बो बनविण्याची पद्धत कशी वाटली आणि अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजला बनवून बो लावू शकता. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.